नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द फोर्थ व्हिडिओ ऑफ क्लास 10 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 चॅप्टर 4 दॅट इज इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मागील व्हिडिओमध्ये आपण फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय आहे त्याबद्दल माहिती घेतलेली होती. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याचा उपयोग आहे आणि म्हणून आपण पुन्हा रिवाइज करणार आहोत फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. आता फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन काय म्हणतो की whenever the number of magnetic lines of force passing through the coil changes, current is induced in the coil. आणि अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी आपण मागील व्हिडिओमध्ये घेतलेली होती. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय? when the changing magnetic field in a conductor induced a current in another conductor is called as electromagnetic induction. बरोबर. आणि जो करंट इंड्यूस्ड होतो बरोबर त्याचा लॉ कोणी दिला आहे? फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शनने. तर हा जो लॉ आहे दिस इज नोन ॲज फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन आणि द करंट प्रोड्यूस्ड इन द कॉईल इज कॉल्ड द इंड्यूस्ड करंट. या ॲक्टिव्हिटीचा अभ्यास आपण मागील व्हिडिओमध्ये केलेला आहे. या ठिकाणी जो इंड्यूस्ड होणारा करंट आहे त्याचं डायरेक्शन कसं असेल? काय करतो आपण? इथे हा जो सॉलेनॉइड आहे या सॉलेनॉइडमुळे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होतात आणि ही जी कॉईल आहे ही कॉईल या मॅग्नेटिक फील्डमध्ये चेंज झाल्यामुळे या कॉईलमध्ये करंट इंड्यूस्ड होतो आणि हा इंड्यूस्ड करंट आपल्याला गॅल्व्हनोमीटरमध्ये दिसून येतो. आता इंड्यूस झालेला जो करंट आहे त्याचं डायरेक्शन कसं राहील याची माहिती आपल्याला मिळणार आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूलच्या द्वारे. आणि तो फ्लेमिंग्स राईट हँड रूल काय आहे ते आपण बघणार आहोत. फ्लेमिंग्स राईट हँड रूल मागील व्हिडिओमध्ये तुम्ही फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल शिकलेला आहात आणि त्या फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलमध्ये ज्या तीन एंटिटी म्हणजेच थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर यांचा आपण वापर केलेला आहे. त्याच तीन एंटिटीचा उपयोग आपल्याला फ्लेमिंग्स राईट हँड रूलमध्ये करायचा आहे. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलची सुरुवात करताना आपण काय केली होती की सुरुवात करताना नेहमी आपण इंडेक्स फिंगरपासून करतो बरोबर. त्याच्यानंतर इंडेक्स फिंगरच्या नंतर इंडेक्स फिंगर काय करतो? शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सिमिलरली हिअर ऑल्सो द इंडेक्स फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. पण या फ्लेमिंग्स राईट हँड रूलची सुरुवात करताना आपण थंबला आधी टार्गेट करणार आहोत. वी हॅव टू स्ट्रेच थंब, इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर ऑफ our right hand such that they are perpendicular to each other. Here thumb is perpendicular to index finger and index finger is perpendicular to middle finger. If in this position the thumb indicates the direction of motion of the conductor. Thumb काय दाखवेल? डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर. इंडेक्स फिंगर काय दाखवेल? नेहमीप्रमाणे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. देन middle finger shows the direction of induced current which is induced in the conductor. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे बघा आपल्याला राईट हँडचे तीन फिंगर्स स्ट्रेच करून दाखवलेले आहेत सो दॅट दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. पण एक्झाम मध्ये आपल्याला हँडची फिगर ड्रॉ न करता ही खाली जी दिलेली फिगर आहे राईट हँड रूलसाठी आणि लेफ्ट हँड रूलसाठी सेम फिगर वापरायची आहे कारण सेम एंटिटी शोज केलेले आहेत. पण फ्लेमिंग्स राईट हँड रूलमध्ये आपल्याला काय मिळणार आहे? आउटपुट आपल्याला मिळणार आहे इंड्यूस्ड करंट आणि त्याचं डायरेक्शन दाखवणार आहे मिडल फिंगर. ओके. तर इन दिस पोझिशन द थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मोशन. थंब काय दाखवेल? डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द कंडक्टर. इंडेक्स फिंगर काय शो करेल? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि मिडल फिंगर काय शो करेल? डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट. या रूलला आपण म्हणतोय फ्लेमिंग्स राईट हँड रूल. आता या फ्लेमिंग्स राईट हँड रूलचा उपयोग आपल्याला पुढे जेव्हा जनरेटरचा अभ्यास करणार आहोत त्यामध्ये होणार आहे. आता जनरेटर दोन प्रकारच्या जनरेटरचा आपल्याला अभ्यास करायचा या ठिकाणी.
AC जनरेटर आणि DC जनरेटर, बरोबर. AC जनरेटर काय करतो, अल्टरनेट करंट जनरेट करतो आणि DC जनरेटर काय करतो, डायरेक्ट करंट जनरेट करतो. मग हा AC करंट आणि DC करंट काय आहे? सुरुवात आपण अल्टरनेट करंट पासून करूया. A current that changes in magnitude and direction after equal interval of time is called an alternate current. अल्टरनेट करंट कसं आहे, ग्राफिकली आपल्याला दाखवलेला आहे की हा जो अल्टरनेट करंट आहे हा हाफ सायकलमध्ये अपवर्ड डायरेक्शनमध्ये आहे आणि हाफ सायकलमध्ये त्याचं डायरेक्शन चेंज झालेलं आहे. म्हणजेच इक्वल इंटरवल ऑफ टाइम, ठराविक वेळेमध्ये त्या अल्टरनेट करंटचं डायरेक्शन बदलत जातं. आता करंट कशामुळे फ्लो होतो, करंट फ्लो होतो ड्यू टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. तर अल्टरनेट करंटमध्ये काय होईल की समजा हा आपला कंडक्टर आहे आणि ह्या कंडक्टरमध्ये मूव्ह होणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते अशा पद्धतीने मूव्ह होतील. ओके, आता यांचं जे मूवमेंट काय होईल की काही वेळेनंतर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स पुढे मूव्ह होतील आणि पुन्हा मागच्या बाजूला मूव्ह होतील, पुढे मूव्ह होतील, मागच्या बाजूला मूव्ह होतील. ओके, पण त्यांचं जे मूवमेंट आहे ते मूवमेंट कसं होत राहील, बॅक अँड फोर्थ मूवमेंट होत राहील. म्हणजेच ते काय करतील, दे विल चेंज देअर डायरेक्शन आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आणि म्हणून या करंटला काय म्हणतो आपण, अल्टरनेट करंट, जो आपलं डायरेक्शन चेंज करत जातो. आता डायरेक्ट करंट काय, इथे डायरेक्ट करंटला सांगितलं अ नॉन ऑसिलेटरी करंट. इथे करंटचं ऑसिलेशन होत नाही, तो फक्त एकाच डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रॉनचं मूवमेंट होत राहते. जे आपण प्रिव्हियसली बघितलं की जेव्हा सर्किटमध्ये आपण बॅटरी अप्लाय करतो त्या बॅटरीमधलं जो इलेक्ट्रिक करंट आहे तो एका डायरेक्शनमध्ये फ्लो होत जातो. तशा प्रकारचा करंट जो आहे तो आहे डायरेक्ट करंट. इट मीन्स इट इज अ नॉन ऑसिलेटरी करंट, ज्याच्यामध्ये ऑसिलेशन्स नाही, विच फ्लोज ओनली इन वन डायरेक्शन, त्याला म्हणूया आपण डायरेक्ट करंट. हा पहिला डिफरन्स बघूया. आता या डायरेक्ट करंटमध्ये द डायरेक्ट करंट कॅन इन्क्रीज. इथे डायरेक्ट करंट इन्क्रीज होतो आहे, मग स्टेबल होतोय आणि मग तो डिक्रीज सुद्धा होतोय. ओके, म्हणजेच त्याचं डायरेक्शन चेंज होत नाही. हा जो ॲक्सिस आहे या ॲक्सिसच्या अपवर्ड डायरेक्शनमध्ये आहे, तो इन्क्रीज होऊ शकतो, स्टेबल राहू शकतो आणि तो कमी सुद्धा होऊ शकतो, पण त्याचं अशा पद्धतीने ऑसिलेशन होऊ शकणार नाही आणि म्हणून त्यालाच म्हणतात नॉन ऑसिलेटरी करंट. पण हा कसा आहे, अल्टरनेट करंट कसा आहे, ऑसिलेटरी करंट. अल्टरनेट करंट इज ऑसिलेटरी, इट इन्क्रीजेस टू मॅक्सिमम. इथे मॅक्सिमम झाला, मग तो या ठिकाणी झिरो झाला. या ठिकाणी बघा इन्क्रीज झाला, मॅक्सिमम, मग रिड्यूस झाला, झिरो. अगेन तो मॅक्सिमम होतोय, पण त्याचं डायरेक्शन कसं आहे, त्याचं डायरेक्शन वेगळ्या डायरेक्शनमध्ये, अपोजिट डायरेक्शनमध्ये मॅक्सिमम, अँड देन इट कम्स टू झिरो. तर अशा पद्धतीने हा जो अल्टरनेट करंट आहे हा त्याचं डायरेक्शन चेंज करत जातो, म्हणून याला ऑसिलेटरी टाईप करंट म्हणू. आणखी काही डिफरन्सेस आहेत, पुढे बघूया की डीसी कांट ट्रॅव्हल ओव्हर लॉंग डिस्टन्सेस. डायरेक्ट करंट जो बॅटरीच्या द्वारे फ्लो होतो तो करंट लॉंग डिस्टन्स पर्यंत आपण वापरू शकत नाही. जसं आपल्या घरी आपण टॉर्चमध्ये, रेडिओमध्ये, वॉचेसमध्ये जेव्हा बॅटरी लावतो आणि ते सुरू होतात, जर आपण रेडिओ एका ठिकाणी ठेवलं आणि ते कनेक्टर वापरून सेलला दुसऱ्या ठिकाणी लांब लावलं तर आपला रेडिओ काम करू शकणार नाही. म्हणजे हा जो डीसी करंट आहे हा लॉंग डिस्टन्स साठी वापरला जात नाही. पण एसी करंट जो आहे हा लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकतो. म्हणजे आपल्या घरी येणारा जो करंट पॉवर सप्लाय आहे तो कुठून होतो, पॉवर सप्लाय मधून, आणि पॉवर सप्लाय तर आपल्या घरापासून फार दूर आहे, पण तिथून येणारा जो करंट आहे तो एसी करंट आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी जी होती तीच फ्रिक्वेन्सी आपल्या घरी मिळते. म्हणजेच एसी करंट विदाउट एनी लॉस कॅन ट्रॅव्हल ओव्हर लॉंग
डिस्टन्सेस आणि म्हणून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर पाठवायचं असेल करंट तर तो कोणता असेल AC करंट. ओके. आणि म्हणून आपल्या घरी वापरण्यात येणारा जो करंट आहे हाऊस होल्ड पर्पसेससाठी तो कोणता करंट वापरतात AC करंट वापरतात. DC करंट मोठ्या प्रमाणात घरगुती उपकरणासाठी वापरत नाही. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये द फ्रिक्वेन्सी ऑफ AC करंट इन इंडिया इज 50 हर्ट्ज. हा महत्त्वाचा मुद्दा आहे की भारतामध्ये जो AC करंट आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे. ती फ्रिक्वेन्सी किती आहे 50 हर्ट्ज आणि डायरेक्ट करंटची फ्रिक्वेन्सी किती असते 0 हर्ट्ज. काही कंट्रीजमध्ये 50 हर्ट्जच्या ऐवजी 60 हर्ट्जची पण फ्रिक्वेन्सी असलेला AC करंट वापरण्यात येतो. आता या DC करंटवर चालणारी उपकरणे कोणती बॅटरी सोलर पॅनल एक्सेट्रा आणि AC करंटवर चालण्यात येणारी उपकरणे अप्लायन्सेस कोणती आहेत AC जनरेटर आणि आपल्या घरी जे जास्तीत जास्त उपकरणं आहेत की नाही ती AC करंटवर चालली जातात. आता या AC करंट आणि DC करंट हे जनरेट होतात ज्या जनरेटरच्या द्वारे त्या AC जनरेटरबद्दल माहिती आपण घेणार आहोत. आता इलेक्ट्रिक जनरेटर असा जनरेटर ज्याला काय इनपुट करायचं आपल्याला इनपुट करायचं आहे मेकॅनिकल एनर्जी. इनपुट काय करायचं आपल्याला मेकॅनिकल एनर्जी आणि आपल्याला काय मिळेल इलेक्ट्रिकल एनर्जी. तर इलेक्ट्रिक जनरेटर हा एक असा डिव्हाइस आहे की ज्याला आपण मेकॅनिकल एनर्जी प्रोव्हाइड करणार आहोत आणि आपल्याला मिळणार काय आहे इलेक्ट्रिकल एनर्जी. जेच आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये शिकलेलो आहोत की वी हॅव टू प्रोव्हाइड मेकॅनिकल एनर्जी आणि आउटपुट आपल्याला काय मिळेल इलेक्ट्रिकल एनर्जी. तर इलेक्ट्रिक जनरेटर हा असा डिव्हाइस आहे जो कशाला कशामध्ये कन्वर्ट करतो इट कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. इथे दोन प्रकारचे जनरेटर आहेत. हा आहे आपला AC जनरेटर आणि हा आहे DC जनरेटर. या दोघांचा सुद्धा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. फर्स्ट इज इलेक्ट्रिक जनरेटर. कोणत्या टाईपचा AC टाईप. AC टाईप म्हणजे हा आपल्याला AC करंट प्रोड्यूस करून देईल. तुम्हाला या फिगरवरून काही आठवत असेल की आपण इलेक्ट्रिक मोटर बद्दल शिकलेलो आहोत. इलेक्ट्रिक मोटरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं अरेंजमेंट आहे पण इलेक्ट्रिक मोटरमध्ये वापरण्यात येणारे जे काही एलिमेंट आहेत त्याच्याऐवजी काही थोडेफार एलिमेंटचा चेंज या ठिकाणी झालेला आहे. कोणता आहे ते स्टेप बाय स्टेप बघूया आपण. सर्वात पहिले काय आहे स्ट्रॉंग मॅग्नेट. ओके स्ट्रॉंग मॅग्नेट या ठिकाणी तुम्ही हॉर्सशू मॅग्नेट वापरू शकता. हॉर्सशू मॅग्नेटच्या ऐवजी जर आपल्याला वाटलं असेल तर आपण दोन वेगवेगळे मॅग्नेट वापरू शकतो. तर एक स्ट्रॉंग मॅग्नेट आहे आणि हा स्ट्रॉंग मॅग्नेटच्या मध्ये काय ठेवलेली आहे एक आर्मचर कॉईल ABCD. स्ट्रॉंग मॅग्नेटच्या मध्ये काय आहे आर्मचर कॉईल ABCD. इथे पण फक्त आपल्या उपयोगासाठी एक सिंगल लाईन दाखवलेली आहे पण इन्स्टेड ऑफ युजिंग सिंगल लाईन व्हॉट इज युज्ड हिअर इथे काय वापरलेलं आहे की एक सॉफ्ट आयरन कोर आहे आणि त्याच्या अराउंड कॉपर वायर गुंडाळलेली आहे आणि त्याचे टर्मिनल या ठिकाणी अशा पद्धतीने जोडलेले आहेत. तर आर्मचर कॉईल ABCD जसं इलेक्ट्रिक मोटरमध्ये वापरली होती सेम. आता डिफरन्स आहे रिंगचा. कशाचा डिफरन्स आहे रिंगचा. तिथे आपण वापरली होती स्प्लिट रिंग. या ठिकाणी इन्स्टेड ऑफ युजिंग स्प्लिट रिंग आपण वापरतो आहे रिंग. या रिंगला आपण म्हणूया स्लिप रिंग. काय म्हणता येईल स्लिप रिंग. आता आणि यांना सपोर्ट करण्यासाठी आहे एक्सल. मग मूव्हिंग पार्ट सिमिलर टू द इलेक्ट्रिक मोटर. मूव्हिंग पार्ट आहे आपला एक्सेल रिंग आणि आर्मचर कॉईल. नेक्स्ट आहे कार्बन ब्रशेस. कार्बन ब्रशेस B1 ब्रश अँड B2 ब्रश. इथे B1 ब्रश हा रिंग R1 ला कनेक्ट केलेला आहे आणि B2 ब्रश हा रिंग R2 ला कनेक्ट केलेला आहे. दीज आर द कार्बन ब्रशेस आणि याच्या टर्मिनलला काय वापरलं आहे बघा टर्मिनलला वापरलेला आहे गॅल्व्हनोमीटर. का वापरलेला आहे गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटरचा उपयोग काय सिन्स इट इज अ जनरेटर इट विल जनरेट इलेक्ट्रिसिटी
आणि किती इलेक्ट्रिसिटी, किती इलेक्ट्रिक करंट या ठिकाणी जनरेट झालेला आहे ते शोधण्यासाठी, ते बघण्यासाठी, डिटेक्ट करण्यासाठी आपण इथे वापरलाय गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटरच्या ऐवजी बल्ब सुद्धा वापरू शकतो. म्हणजे बल्ब जर ग्लो झाला तर काय होईल, इलेक्ट्रिक करंट जनरेट झाला हे आपल्याला माहिती होईल. आता याचं ॲक्च्युअल वर्किंग कसं आहे ते बघू आपण. ॲक्च्युअल वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर, AC जनरेटर, जी मागे आपण डायग्राम बघितली त्याचे एक स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन या ठिकाणी दिलेलं आहे की नॉर्थ आणि साऊथ पोलच्या मध्ये आहे आर्मचेअर कॉइल. ही जी जनरेटर आहे, हा जो जनरेटर आहे, हा जनरेटर वर्क करतोय ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजेच जेव्हा आपण कंडक्टरला काय करतो, मूव्ह करतो इन मॅग्नेटिक फील्ड, इट विल प्रोड्यूस करंट. आणि जो इंड्यूस होणारा करंट आहे त्याचं डायरेक्शन शोधण्यासाठी आपण राईट हँड रूलचा वापर करतो. आता फ्लेमिंग्स राईट हँड रूल काय म्हणतो की इफ वी आर स्ट्रेचिंग 3 फिंगर्स, थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर, तर थंब काय दाखवेल, थंब विल शो द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर, इंडेक्स फिंगर दाखवेल डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड and middle finger will show the direction of induced current. ओके, आता इथे आर्म AB जी आहे, या आर्म AB ला आपण अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह करूया. आर्म AB ला अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह करणार आहोत. इथे आर्म AB जर आउटवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह होत असेल, आर्म AB आउटवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह होत असेल, मग द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर जो थंब रिप्रेझेंट करतो तो आहे आउटवर्ड डायरेक्शन मध्ये. ओके, देन डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ टू साऊथ, देन इंडेक्स फिंगर विल शो द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ टू साऊथ, जे आपण इंडेक्स फिंगरनी दाखवतो. देन the middle finger will show the direction of current. मग AB arm जर outward direction मध्ये असेल, इंडेक्स फिंगर काय दाखवतोय, मॅग्नेटिक फील्ड, मग इंड्यूस्ड करंट जो आहे त्याचं डायरेक्शन या पद्धतीने राहील फ्रॉम A to B. डायरेक्शन ऑफ करंट काय राहील, A to B. देन आता हा जो करंट आहे इथे येईल. जर आर्म AB अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे तर आर्म CD काय असेल, इनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे, आतमध्ये जाईल. आर्म CD काय जाईल, इनवर्ड डायरेक्शन मध्ये जाईल. फॉर एक्झाम्पल ही जर आपली आर्मचेअर कॉइल आहे तर आर्म AB जर अपवर्ड डायरेक्शन मध्ये येत असेल तर आर्म CD काय जाईल, इनवर्ड डायरेक्शन मध्ये, आर्म AB आउटवर्ड डायरेक्शन मध्ये, आर्म CD इनवर्ड डायरेक्शन मध्ये. म्हणजेच द मोशन ऑफ कंडक्टर इज इनवर्ड, जे आपण थंबनी दाखवतो. मग डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इंडेक्स फिंगरने दाखवतो. मग हा जो आपला मिडल फिंगर आहे तो काय दाखवतो, डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट, आणि हा आहे फ्रॉम C to D. म्हणजे करंट फ्लो कुठून होतो, A to B अँड C to D, A to B देन C to D, अशा पद्धतीने करंट फ्लो होतो. आता AB आर्म जी आहे ही AB आर्म B1 ब्रशच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि CD आर्म ही B2 ब्रशच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. म्हणजे करंटचं डायरेक्शन कुठे आहे, फ्रॉम B1 टू B2. पहिल्या सिनेरिओ मध्ये जो करंट फ्लो होईल तो कुठून होईल, ब्रश B1 टू ब्रश B2. ओके, नेक्स्ट जेव्हा याचं हाफ रोटेशन होईल तर हाफ रोटेशन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जी फिगर दाखवलेली आहे त्या पद्धतीने दिसेल की CD आर्म जी आहे ती डावीकडे आहे आणि AB आर्म ती उजवीकडे आहे. जसं रोटेशन पूर्वी झालेलं तर CD आर्म इथे आली, आता CD आर्म पुन्हा अशा पद्धतीने रोटेट होईल. म्हणजे CD आर्म जी आहे ती आउटवर्ड डायरेक्शन मध्ये राहील. CD आर्म ही आहे
आउटवर्ड डायरेक्शनमध्ये. जर CD आर्म आउटवर्ड डायरेक्शनमध्ये आहे तर AB आर्म राहील इनवर्ड डायरेक्शनमध्ये. ओके. मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन पुन्हा इथे आपल्याला लावायचं आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूल. फ्लेमिंग्स राईट हँड रूल, CDR shows the motion on conductor which is in outward direction. This index finger shows the direction of magnetic field. Then this middle finger shows the direction of induced current आणि म्हणून करंटचं डायरेक्शन आहे फ्रॉम पॉइंट D to C. डायरेक्शन राहील D to C. जर डायरेक्शन या ठिकाणी D to C आहे, सिमिलरली तुम्ही आर्म AB वर राईट हँड रूल वापरला तर इथे दिसेल की जो डायरेक्शन ऑफ करंट आहे D to C देन B to A. मग ही जी DC आर्म आहे ही DC आर्म कोणत्या ब्रशला जॉईन केलेली आहे? ही DC आर्म ब्रश B2 ला जोडलेली आहे. DC आर्म ब्रश B2 ला जोडलेली आहे आणि AB आर्म ब्रश B1 ला जोडलेली आहे. डायरेक्शन ऑफ करंट कुठपासून आहे? DCBA. म्हणजेच आता या वेळेला डायरेक्शन ऑफ करंट राहील फ्रॉम ब्रश B2 टू B1. पहिल्यांदा डायरेक्शन ऑफ करंट कुठून होतं? फ्रॉम B1 टू B2. नेक्स्ट टाइम द डायरेक्शन ऑफ करंट इज फ्रॉम B2 टू B1. म्हणजे पहिल्या हाफ सायकलमध्ये करंटचं डायरेक्शन कुठं होतं? B1 टू B2 आणि पुढच्या हाफ सायकलमध्ये करंटचं डायरेक्शन आहे फ्रॉम B2 टू B1. आणि म्हणून या अरेंजमेंटच्या द्वारे जो निर्माण होणारा जो करंट आहे that current will be AC current, alternate current, because it changes its direction in equal interval of time. Okay. ज्या पद्धतीने AC जनरेटरचं कन्स्ट्रक्शन आहे, सिमिलरली इलेक्ट्रिक जनरेटर टाइप DCचं सुद्धा कन्स्ट्रक्शन सेम आहे. तुम्ही या ठिकाणी बघत असाल की ही जी फिगर आहे त्या फिगरमध्ये आणि AC जनरेटरची जी फिगर आहे त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे आणि काय सिमिलॅरिटीज आहेत याचा आपण अभ्यास इथे करणार आहोत. की आता ज्या पद्धतीने AC जनरेटरमध्ये स्ट्रॉंग मॅग्नेट वापरला आहे, आर्मचर कॉईल वापरली आहे ABCD, तशीच स्ट्रॉंग मॅग्नेट आणि आर्मचर कॉईल या ठिकाणी सुद्धा वापरलेली आहे. पण इथे वापरलेला आहे स्प्लिट रिंग. काय वापरलेली आहे? स्प्लिट रिंग. स्प्लिट रिंग जी आपण मोटरमध्ये वापरली होती तशीच स्प्लिट रिंग या ठिकाणी वापरलेली आहे. पण AC जनरेटरमध्ये काय वापरली होती? स्लिप रिंग किंवा फक्त रिंग म्हटलं तरी चालेल. जे हा जो बेसिक डिफरन्स आहे तो आहे इन बिटवीन AC जनरेटर अँड DC जनरेटर. मग कार्बन ब्रशेस सेम, बल्ब आणि गॅल्व्हनोमीटर सुद्धा सेम. फक्त मेन डिफरन्स जो आहे AC जनरेटर आणि DC जनरेटरच्या कन्स्ट्रक्शनमध्ये तो म्हणजे इन्स्टेड ऑफ युजिंग रिंग हिअर स्प्लिट रिंग इज युज्ड. तुम्ही जर इलेक्ट्रिक मोटरचा अभ्यास केला असेल व्यवस्थितपणे, AC जनरेटरचा अभ्यास केला असेल व्यवस्थितपणे, तर तुम्हाला कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग ऑफ DC जनरेटर लिहिता येईल. फक्त मुख्य मुद्दा आहे तो आपल्याला हे इथे मेन्शन करायचा आहे की जेव्हा ही कॉईल रोटेट होईल इन द मॅग्नेटिक फील्ड त्यावेळेला ही जी आर्म AB आहे ही आर्म AB कार्बन ब्रशेस B1 ब्रशच्या कॉन्टॅक्टमध्ये राहील आणि रिंग R1 सुद्धा कार्बन ब्रश B1च्या कॉन्टॅक्टमध्ये राहील. तसंच आर्म CD ही नेहमी R2 रिंग आणि B2 ब्रशच्या कॉन्टॅक्टमध्ये राहील. म्हणजे याचं रोटेशन झालं मॅग्नेटिक फील्डमध्ये तरी सुद्धा नेहमी AB आर्म जी आहे ती R1 आणि B1, R1 रिंग आणि B1 ब्रशच्या कॉन्टॅक्टमध्ये राहील आणि आर्म CD ही B2 ब्रश आणि R2 रिंगच्या कॉन्टॅक्टमध्ये राहील. आणि त्यामुळे जो डायरेक्शन ऑफ करंट आहे
तो नेहमी एकाच डायरेक्शनमध्ये राहणार आहे, तो डायरेक्शन चेंज होणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीच्या अरेंजमेंटमधून आपल्याला मिळणारा जो करंट आहे तो करंट कसा राहणार आहे, डायरेक्ट करंट, कारण त्याचं डायरेक्शन बदलणार नाही आहे. पुढच्या फिगरमध्ये तुम्हाला कंपॅरेटिव्हली स्टडी दिलेली आहे, द डिफरन्स बिटवीन AC जनरेटर अँड DC जनरेटर. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी एकच कंपोनंट वेगळा आहे, तो म्हणजे काय, तर या ठिकाणी आहे रिंग आणि DC जनरेटरमध्ये वापरलेला आहे स्प्लिट रिंग. ही सेम अरेंजमेंट आपल्याला कुठे दिसते, इलेक्ट्रिक मोटरमध्ये. पण इलेक्ट्रिक मोटरमध्ये इन्स्टेड ऑफ युजिंग गॅल्व्हनोमीटर, गॅल्व्हनोमीटर आपण करंट डिटेक्ट करण्यासाठी बघत आहोत, पण गॅल्व्हनोमीटरच्या ऐवजी मोटरमध्ये आपण वापरतो बॅटरी टू सप्लाय इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, या चौथ्या चॅप्टरमध्ये इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आपण वेगवेगळ्या घटकांविषयी शिकलोय. त्याचा तुम्ही नीट अभ्यास करूया. तोपर्यंत धन्यवाद.